फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना. आता वाजले संध्याकाळचे 11:30. जस्ट सुट्टी झाली आज. खूप छान असा पार्ट्या होत्या हॉटेलमध्ये, त्यामुळं मला खूप उशीर झालेला आहे आणि मी आता रूमवरती चालले. म्हणजे काय आहे ना, रोज हाच टाईम होतो मला, पण आज थोडं जास्तच झालं आहे आणि खूप भीती वाटते यार. हे बघा मागं गाडी उभी आहे. खूप स्ट्रगल आहे माझ्या आयुष्यात यार. जर माझं म्हणजे कुणी समजू शकेल का मला, आणि जर समजू शकेल ना तो विचार करूनच हैराण होऊन की कसं जगत असेल. खरंच मी आदल्या जर मी काहीतरी पाप केलं तर ती मला असा दलिंदर माणूस भेटला आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली नाही, त्यांनी लावली माझ्या आयुष्याची वाट. पण त्याला यश कधी भेटणार नाही. हा तळतळाट लागल्याशिवाय त्याला राहणार नाही. हे बघा माझ्या मुलांसाठी मी संघर्ष करते. आता हे पोरं असते तर पोरांना आणखीन भारी वाटलं असतं. पोरं असते तर पोरांना आणखीन भारी वाटलं असतं की यार मम्मी फुल घेऊन आली. आता घरी जावा तर घरी मी एकटीच असते आणि चला, आणि काम तर एवढं आहे की विचारूच नका. खूप त्रास आहे हो मला, पण ते समजत नाहीये कोणाला. मला खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे. चला म्हणलं आत्तापासूनच सुरुवात करू. आता हे येता जाता व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे वेळ भेटत नाहीये. जसं मला टाईम भेटेल तसं आता कारण मला काढावं लागेल. मला चॅनल पण चालवायचे आणि काम पण करायचे. माझं चॅनल मी जिवंत आहे तोपर्यंत चालणार आहे. माझ्या माघारी माझे पोरं चालवतील हे मात्र निश्चितच आहे. तर खूप उशीर झाला आहे. आजूबाजूला कोणीही दिसत नाही, बघू शकताय. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. झालं असेल सगळ्यांचं आंघोळ्या जेवण सगळं झालं असेल. माझं काहीच नाही झालेलं. आत्ता उठले 12 वाजता. त्याचं कारण असं आहे, मला झोपच येत नाही. 2 वाजेपर्यंत ड्युटी होऊन 12 वाजते घरी रूमला यायला, तिथून झोप काय येत नाही मला. हात पण खूप दुखतोय माझा. आत्ता उठले बघा, तर आत्ता आवरायचे, थोड्या वेळ लगेच ड्युटीला जायचे. चला म्हणलं एक व्हिडिओ स्टार्ट करावं, कंटिन्यू करावं. तुम्हाला माहिती आहे ना, मला खूप टेन्शन आहे. ज्या माणसाच्या मागं व्याप असतो ना, त्या माणसाला कधी सुखाची झोप येत नसती. तसंच माझं पण काहीतरी आहे. मला पण कधी सुखानं झोप येत नाही. किती म्हणजे वेगवेगळे विचार येते. एवढ्या मोठ्या रूममध्ये एकटी राहते मी. थोडं म्हणजे आहेच ना विचार करायसारखं. चला उठते आता. तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारत आपण ब्रश वगैरे करून घेऊया. काय ना, संध्याकाळी मला झोपच नाही येत. फॅन बंद करून घेते. खूप थंडी वाजायली. रात्र गेली, दुपार झाली तरी फॅन चालूच आहे माझा. केस बांधून घेते आता. केस बांधते आणि घड्या वगैरे मारते, म्हणजे पटकन ब्रश करून आंघोळ करून आवरून घेता येईल. गडबडीनं कपडे सध्या बदलून तशीच टाकले. काय म्हणताय सगळेजण? तुमचा सपोर्ट जरा आजकाल कमीच होतोय असं वाटायला लागलंय मला. आजकाल तुम्ही लोकांनी माझे व्हिडिओ बघणं खूप कमी केले. तुमची पण काही चूक नाही, कारण मी पण रेग्युलर व्हिडिओ टाकत नाहीये. नोकरी पण करावं लागते. तुम्हाला माहिती, लोकांचं काम करणं म्हणजे खूप अवघड विषय असते. सगळेच करतात, पण माझ्यासाठी थोडं जास्तच अवघड आहे. आजूबाजूचा कालवा येतोय ना.
चला मी ब्रश फ्रेंड. हॅलो, आलेले आहे मी ड्युटीवर. आज थोडी रिलॅक्सच आहे. बसले थोडी वायफिंग करत. सकाळी उठले खूप उशिरा, ब्रश वगैरे केला आणि नंतर व्हिडिओ कट केला मी लगेच, कारण खूप उशीर होत होता. उशिरा उठले होते, 12-1 वाजली होती. तिथून आवरले, रेडी झाले तर शेजाऱ्या पाजाऱ्याचं टोमणं ऐकून घ्यावं लागलं. खरंच ना, काय लोक एवढे खटकतात ना, म्हणजे काही लोकांना एवढी खटकते की मी विचारूच नका. कशामुळे खटकत असतात? ज्या ठिकाणी मी राहते प्रत्येक ठिकाणी माझ्या मोहर काही ना काही वाढलेलं आहे बघा. आता माझ्या रूम मध्ये गॅस नाही, मी स्वयंपाक करत नाही, काहीच नाही. ए हळूच बोल की जरा, कितना बड़ा तेरा वॉइस है. तर मग नाही का, मला खरंच डिस्टर्ब व्हायले आता. मला ना या कारणामुळे व्हिडिओ बनवायचं लय प्रॉब्लेम व्हायला. घरी तसलं आणि इथं असलं. अरे मेरा मुझे डिस्टर्ब हो रहा है. तेरा वॉइस बहुत बड़ा है यार, तेरा आवाज बहुत बड़ा है. कितना बड़ी जोर जोर से बातें करता है. जिथं जावा तिथं प्रॉब्लेम उभेच आहेत. लय अवघड आहे माझं देवाने नशीबच लिहिताना वाईट लिहिलंय काही की. इथं जन्मलं तर असं ते अक्षर आता असं हानील का नाही. इधर आ तू, इधर आ की मस्ती कर ले. ठीक है, ये देखो ये लड़का कैसे मस्ती कर रहा है, देखो. अरे चाचा जी हटो ना थोड़ा, 1 मिनट. उसको ले जा. देखो ये लड़का कैसे मस्ती कर रहा है, वीडियो नहीं बनाने दे रहा है. देखो हाय कर रहा है. इतनी इसकी वॉइस बहुत बड़ी है, क्या करो उसका पता. कैसे हो? सपोर्ट करने का तो कोई चारा ही नहीं उसके पास, कोई ऑप्शन ही नहीं है. बस मस्ती करता रहता है. लेकिन अच्छा है बड़ा स्वभाव का भी अच्छा है, उतना भी बुरा नहीं है. ठीक है, मैं सबको अच्छा मानती हूँ, लेकिन कोई लोग हमको बुरा समझते हैं. कोई बात नहीं. ए गप बैठ, चल. सुनो चाचा जी इधर आओ, हाय करो. हाय गाइस बोलो. हाय. देखो ये हमारे चाचा जी हैं, हमारे यहाँ काम करते हैं. बहुत अच्छे हैं, दिल के अच्छे हैं, मन के अच्छे हैं. और जब हम खाना खाते हैं तो सब लोग मिलके खाते हैं. चाचा जी के पास अगर कोई सब्जी मिली हो तो चाचा जी तुरंत हमको देते हैं. कभी ऐसा दूजा नहीं करते हमको साथ में लेके खाना खाते हैं. बहुत अच्छे हैं, तो इनके लिए 1-1 लाइक जरूर कीजिएगा. ठीक है. और ये आ गया, ये शैतानी आ गया. देखो ये पूरा शैतानी है, पूरा. देखो उसका मुंह नहीं दिख रहा है. इधर आ रहे, ये धूप की वजह से ऐसा हो रहा है. मुझे आपकी बार शैतानी अच्छा आ गया ना क्या. तर गाईज हे मुलं हिंदी आहेत. कुणी चांगलं आहे ह्याच्यात, तर कुणी खूप वाईट आहे. कामात खूप त्रास देतात सगळेच, असं नाही की कोणी त्रास देणार नाही. सगळे बोलतात कामामध्ये, पण नंतर चांगलं पण बोलते. त्यापेक्षा ते बेंगोली तर खूपच त्रास देतात आहेत ते किचन मध्ये ते. पण असं आपल्या मुलांसाठी आपल्याला काम करायचे, कमवायचे, ह्या हिशोबाने मी सगळ्या गोष्टी निश्चितपणे सहन करते. आता मला सगळे म्हणतात तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तसंच सांगता, तसंच बोलता. नेमकं तुम्हाला काय साबित करायचं हे सांगून. मला एवढंच साबित करायचंय की जेव्हा एकटी बाई जीवन जगत असते तेव्हा तिला ही जग दुनिया जगू देत नाही. किती आणि पावलावर आणि किरकोळ गोष्टीवर किती त्रास देतात, किती त्रास करतात. त्या माणसाचं जीवन एकदम नरकासारखं बनतं. एका लेडीजचं जीवन गडी कसा पण जगू शकतोय, पण बाईचं जीवन काय आहे ते हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या व्हिडिओमधून. बाकी काय मला वाटत नाही की माझी परिस्थिती बघून मला कोणी पैसे देईन किंवा माझं घर चालन सांगून, असं काही नाहीये. पण काहीतरी एक सीख भेटन नक्कीच पब्लिकला, त्यामुळे हे व्हिडिओ शेअर करते मी. तर मायबाप तुमचं लक्ष खूप कमी आहे आपल्याकडं, तर लक्ष द्या. तुमच्यासाठी नवीन काही ना काही अपडेट टाकत राहणार मी, आणि 100% राहणार. कारण कसं आहे, माणूस जेव्हा जो बोलतोय ना तसं कधीच होत नाही. आपण करायचा तो एक होतंय, दुसरंच करायचा तो एक. आता बघा जिथं मी राहते तिथंच आता
त्यांच्यासोबत मी भजन वगैरे केलेलं, त्यांना मी खूप चांगलं मानत होते. पण त्यांनी सध्या माझ्याविषयी इतका वाईट विचार केला. डायरेक्ट म्हणल्या नुसतंच अंगाला आणि भांगाला बघणारी आहे, काय 2 लेकरं पैदा करून ठेवलेत नुसतेच. पण त्या साध्या लेडीजला ही गोष्ट कळली नाही की यार, एक मुलगी गड्यासारखं कष्ट करून जगती, पोरांना सांभाळती, एक बापाची आणि एक आईची पण जागा घेऊन त्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करते, त्यांच्या समोर राहते. तर एखाद्याला आपण वाईट कसं काय बोलू शकतो ह्याचा विचार नाही केला. डायरेक्ट ती सध्या वाईट चर्चा केली, ती स्वतः माझ्या कानाने ऐकली आणि त्याचं प्रत्युत्तर पण मी दिलेलं आहे. मी काय असं सहज शांत नाही बसलेली आणि मी कुठंच शांत बसणार नाही. ज्यावेळेस माझी चूक नसती ना त्यावेळेस मी शांत बसतच नाही. आणि काही लोक चूक असताना बी माझ्यासोबत दादागिरी करतात. पण त्यांना देव बघून घे, काय अडचण नाही, बोलू द्या बोलणारे. माझंच डोकं दुखायलंय. मला बोललं ठीक आहे, माझ्या लेकरापर्यंत जायची काहीच गरज नाही ना. माझे लेकरं काय कुणाच्या बिचारे त्यांच्या नशिबाला आले, कसं तरी ते हॉस्टेलमध्ये 2 पोटाला घास तिथं भेटते, खात्यात राहतात. त्यांचं एवढं बी नशीब नाही की त्यांच्या आईपाशी ते राहू शकतात. त्यांना माहिती त्यांच्या आईची परिस्थिती काय आहे ती आपल्या. बरं मी त्यांना कसं बी सांभाळेल, पण त्यांचं शाळेला जायला चांगले कपडे लागत आहेत, खायला मी कसं बी देईन. पण कंटिन्यू 2 महिन्याला 3 महिन्याला कपडे सगळ्या घराबाराला घेणं होणार का माझ्याच्यानं? नाही होणार. ह्याचा विचार करून, आणि शिक्षण पण चांगलं राहते, आपल्याला नोकरी करायची, सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट करायच्या म्हणजे हे सगळं होणार नाही. त्या हिशोबाने मी त्यांना हॉस्टेलला टाकलं. पण नक्कीच देव कुठंतरी त्यांचं चांगलं फळ देईन. आणि माझा बाळूमामा माहिती मी किती इमानदार आहे ते, मी कधी खोटं बोलत नाही. एक माझ्या रक्तात परमेश्वरानं फक्त इमानदारी भरलेली आहे, त्यामुळं माझं वाईट देव कधीच करणार नाही. जो माझं वाईट करेल त्याचंच वाईट होणार आहे, कारण मी कट्टर बाळूमामाची भक्त आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं असंच देव सदैव माझ्या पाठीशी आहे. किती जरी मोठी संकट आली तरी त्या संकटातून बाहेर कसं निघायचं हे रस्ता दाखवणारा माझा परमात्मा बाळूमामा आहे. तर मी बाळूमामाची सेवा करते, मानते, माझी खूप श्रद्धा आहे. आणि त्यांच्या आशीर्वादानं कृपेनं माझा जॉब टिकलेला आहे, थोडा का होईना, आणि इथून पुढं पण टिकल ही अशी अपेक्षा करते देवाकडं. मला जास्त काही मागणं नाही. आणि लोकांनी मला किती जरी त्रास दिला, किती जरी ट्रोल केलं, तरी देव आहे माझ्या बऱ्यावर. मला काळजी करायचं काही कारण नाही. मी उपाशी मरत नाही किंवा कुणाला 10 रुपये मला मागायची गरज पडत नाही. मी माझं कष्ट करून खाऊ शकते जोपर्यंत माझं शरीर चांगलं आहे तोपर्यंत. तर फ्रेंड, मी कालच्या व्हिडिओमध्ये जे बी काही बोललं ते सगळं खरंच आहे आणि खरंच आहे. कोणीही वाईट बोलू नका. सगळेजण म्हणतात असे व्हिडिओ का टाक, पण मी माझं दुःख शेअर करण्याचा प्रयत्न करते. तेवढा पण अधिकार नाही का माझं दुःख मी व्यक्त करू शकते, कुठंतरी माझं मन हलकं करू शकते. माझ्या रूममध्ये तर मी एकटी राहते, मी कुणाला सांगू नाही शकत, तर तुम्हाला तरी सांगते. आणि तुम्ही जे कमेंटच्या माध्यमातून मला धीर देताय त्याच्यापेक्षा अजून भारी काय असू शकते, बरोबर ना? तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. जास्त काही दाखवता येणार नाही, मी पण ड्युटी करत आहे. सगळ्यांचं म्हणजे थोडे रिलॅक्स होते म्हणून आज तर व्हिडिओ बनवलाय. घरी तर ते भांडणं झाल्यामुळे मी काही बनवलं नाही आणि काहीच नाही. तर आता दिवाळी आली, आपल्याकडे नवीन कंटेंट येणारच आहेत भरपूर. गावाकडे जाणार आहे 4-5 दिवस. मग खूप तुम्हाला पोरांना काय घेतलं, पोरांना काय खायला आवडते, पोरांना काय खायला घालते, किंवा आईला किती मदत केली, आम्ही काय काय केलं, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला तर कधीच विसरू नका. तेवढा तरी तुमच्या सपोर्टमुळे कोणाच तरी भला होत असेल तर नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.